नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 9वी विषय भूगोल यातील 7वा पाठ आंतरराष्ट्रीय वाररेषा या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। परंतु हा स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। तर चला तर मग सुरुवात करूया। यामध्ये प्रश्न पहिला, खालील आकृतीत वेगवेगळ्या गोलार्धातील दोन चौकोन दिले आहेत। दोन्ही चौकोनाच्या मधून आंतरराष्ट्रीय वाररेषा जात आहे। एका चौकोनात रेखावृत्त, वार व दिनांक दिला आहे, दुसऱ्या चौकोनातील वार व दिनांक ओळखा। तर आता अ मध्ये पाहूया। अ मध्ये 150 अंश पूर्व रेखावृत्त सोमवार 15 ऑगस्ट दिलेला आहे। तर दुसऱ्या चौकोनात काय येईल? 150 अंश पश्चिम रेखावृत्त मंगळवार 16 ऑगस्ट येईल। ब मध्ये 80 अंश पूर्व रेखावृत्त, यामध्ये शनिवार 24 डिसेंबर येईल। तर आपल्याला दिलेला आहे 170 अंश पश्चिम रेखावृत्त रविवार 25 डिसेंबर। आले लक्षात? दुसरा प्रश्न आहे, खालील प्रश्नातील योग्य पर्याय निवडा। त्यामध्ये अ, आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना एखाद्या व्यक्तीला कोठून कोठे जाताना 1 दिवस अधिक धरावा लागेल। पर्याय आहेत 1, पूर्वेकडून पश्चिमेकडे, पर्याय 2, पश्चिमेकडून पूर्वेकडे, 3, दक्षिणेकडून उत्तरेकडे, 4, उत्तरेकडून दक्षिणेकडे। तर यातील योग्य पर्याय आहे 1, पूर्वेकडून पश्चिमेकडे। पुढे आहे आ, जर 15 अंश पूर्व रेखावृत्तावर बुधवार सकाळचे 10 वाजले असतील तर आंतरराष्ट्रीय वाररेषेवर किती वाजले असतील? पर्याय आहेत 1, बुधवार सकाळचे 6, 2, बुधवार रात्रीचे 9, 3, गुरुवार दुपारचे 2, 4, गुरुवार संध्याकाळचे 6। तर याचा योग्य पर्याय आहे 2, बुधवार रात्रीचे 9। ई, जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल कोणत्या रेखावृत्तावर होतो? पर्याय आहेत 0 अंश, 2, 90 अंश पूर्व, 3, 90 अंश पश्चिम, 4, 180 अंश। तर याचा योग्य पर्याय आहे 4, 180 अंश। ई, पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या कोणत्या दिशेला सुरू होतो? पर्याय आहेत 1, पूर्व, 2, पश्चिम, 3, उत्तर आणि 4, दक्षिण। तर यातील योग्य पर्याय आहे 2, पश्चिम। उ, आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे जगभरात कशामध्ये सुसूत्रता येते? पर्याय आहेत 1, GPS प्रणाली, 2, संरक्षण खाते, 3, वाहतुकीचे वेळापत्रक, 4, गोलार्ध ठरवण्यासाठी। तर याचा योग्य पर्याय आहे 3, वाहतुकीचे वेळापत्रक। प्रश्न तिसरा, भौगोलिक कारणे लिहा। त्यामध्ये अ, आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्त्वाची ठरत आहे। याचं उत्तर आहे 1, आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे वाहतुकीचे वेळापत्रक संपूर्ण जगभर योग्य पद्धतीने सांभाळले जाते। 2, आंतरराष्ट्रीय विमानसेवा, दळणवळण सेवा, आर्थिक व व्यापारी व्यवहार यामध्ये सुसूत्रता यावी म्हणून आंतरराष्ट्रीय वाररेषा उपयोगी पडते। 3, आजच्या आधुनिक आणि वेगाने घडणाऱ्या जागतिक व घडामोडींच्या संदर्भात देखील आंतरराष्ट्रीय वाररेषा महत्त्वाची ठरत आहे। 4, आंतरराष्ट्रीय वाररेषा ही वेळ व वाराच्या समायोजनेच्या गरजेतून निर्माण झाली आहे। 5, जागतिक दळणवळण विशेषतः हवाई मार्गाच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे वेळ व दिवसाचे गणित अचूक ठेवता येते। आ, पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो। याचं उत्तर आहे 1, आंतरराष्ट्रीय वाररेषा पूर्णपणे पॅसिफिक महासागरातून नेण्याचा प्रयत्न केला आहे। ही रेषा काही बेटांवरून अथवा कोणत्याही भूभागावरून गेली असती तर तेथील लोकांना वार व तारीख बदलावी लागली असती। 2, पूर्व बाजूला एक वार व एक बाजू आणि पश्चिम बाजूला दुसरा वार व तारीख असे दिसून आले असते। 3, शिवाय जमिनीवरून चालताना ही रेषा केव्हा ओलांडली गेली आणि दिनदर्शिकेनुसार दिवस केव्हा बदलला हे समजले नसते। स्थानिक लोकांच्या कालमापनात फरक होऊ नये म्हणून आंतरराष्ट्रीय वाररेषा पूर्णपणे पॅसिफिक महासागरातून नेली आहे। त्यामुळे पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो। प्रश्न चौथा, थोडक्यात उत्तरे लिहा। त्यामध्ये अ, आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना कोणत्या बाबी विचारात घेतल्या आहेत?
याचं उत्तर 1. प्रवासाची दिशा. आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या अनुषंगाने असे लक्षात घेतले जाते की पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिमेला सुरू होतो तर पूर्वेला संपतो. 2. चालू असलेला वार व दिनांक पश्चिम दिशेने प्रवास करणाऱ्याने जर वाररेषा ओलांडली तर पुढचा वार आहे असे मानावे लागते. तसेच पूर्व दिशेने प्रवास करणाऱ्याने जर वाररेषा ओलांडली तर त्याला आहे तोच वार म्हणजे मागचा मानावा लागतो. आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना या बाबी विचारात घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना तुम्ही कोणकोणते बदल कराल? याचं उत्तर आहे 1. आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना प्रवासी जेव्हा खूप लांब वर प्रवास करतात तेव्हा त्यांना अशा वेळेतील बदलाचे भान ठेवावे लागते. 2. विशेषतः जेव्हा प्रवास करणाऱ्यांना 180 अंश रेखावृत्त ओलांडून जावे लागते तेव्हा तारीख व वार यामध्ये बदल करावा लागतो. ही आंतरराष्ट्रीय वाररेषा 180 अंश रेखावृत्ताप्रमाणे सरळ का नाही? याचं उत्तर आहे 1. आंतरराष्ट्रीय वाररेषा 180 अंश रेखावृत्ताप्रमाणे सरळ गेली असती तर ही रेषा काही बेटांवरून अथवा कोणत्याही भूभागावरून गेली असती. 2. त्यामुळे तेथील लोकांना वार व तारीख बदलावी लागली असती. पूर्व बाजूला एक वार व तारीख आणि पश्चिम बाजूला दुसरा वार व तारीख असे दिसून आले असते. शिवाय जमिनीवरून चालतानाही रेषा केव्हा ओलांडली गेली आणि दिनदर्शिकेनुसार दिवस केव्हा बदलला हे समजले नसते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाररेषा 180 अंश रेखावृत्ताप्रमाणे सरळ नाही. ही आंतरराष्ट्रीय वाररेषा पृथ्वीवरील कोणत्याही भूभागावरून का गेली नाही? याचं उत्तर 1. आंतरराष्ट्रीय वाररेषा पूर्णपणे पॅसिफिक महासागरातून नेण्याचा प्रयत्न केला आहे. ही रेषा काही बेटांवरून अथवा कोणत्याही भूभागावरून गेली असती तर तेथील लोकांना वार व तारीख बदलावी लागली असती. 2. पूर्व बाजूला एक वार व तारीख आणि पश्चिम बाजूला दुसरा वार व तारीख असे दिसून आले असते. 3. शिवाय जमिनीवरून चालताना ही रेषा केव्हा ओलांडली गेली आणि दिनदर्शिकेनुसार दिवस केव्हा बदलला हे समजले नसते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाररेषा पृथ्वीवरील कोणत्याही भूभागावरून गेली नाही. मागच्या प्रश्नाचं आणि याचं उत्तर एकच राहील. आंतरराष्ट्रीय वाररेषा 180 अंश रेखावृत्ताच्या अनुषंगानेच का विचारात घेतली जाते? याचं उत्तर आहे काही ठराविक ठिकाणांचा अपवाद वगळता 180 अंश रेखावृत्त हे जास्तीत जास्त सागर पृष्ठावरून जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाररेषा सुद्धा सागरावरून आखण्यासाठी 180 अंश रेखावृत्ताच्या अनुषंगानेच विचारात घेतली गेली. प्रश्न 5. खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल ते नकाशा संग्रहाचा वापर करून शोधा व पुढील नकाशात दाखवा. त्यामध्ये अ. मुंबई, लंडन, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, टोकियो. तर नकाशामध्ये हा मार्ग आपण दाखवूया. आता या ठिकाणी या नकाशामध्ये हा मार्ग दाखवलेला आहे ज्यामध्ये स्पष्ट दिसून येते की आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल. पुढचा आहे आ. दिल्ली, कोलकाता, सिंगापूर, मेलबर्न. तर या ठिकाणी आपल्याला स्पष्ट दिसून येत आहे की आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागणार नाही. ई. कोलकाता, हाँगकाँग, टोकियो, सॅन फ्रान्सिस्को. तर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल. ई. चेन्नई, सिंगापूर, टोकियो, सिडनी, सांतियागो. तर या ठिकाणी देखील आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल. उ. दिल्ली, लंडन, न्यूयॉर्क. तर या ठिकाणी आपल्याला आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागणार नाही. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.